दादा काय विचार करतोयस? काय नाही, आज जे काही झालं सगळं. दादा ते सोड. मला एक सांग, आता पुढे काय करायचं आहे? म्हणजे बाबांनी काही विषय काढला का? हो, म्हणजे बाबा त्यांच्या घरी जाऊन रीतसर बोलणी करतो म्हणालेत. फक्त कालच 14 झालं ना, त्यामुळे आज लगेच नको म्हणाले. दादा हे बघ, बाबा त्यांच्या घरी जातील, लग्नासाठी मागणी घालतील, ती तयार होईल. असं एकदम सगळं असं जादूची कांडी फिरवल्यासारखं होणार नाही आहे. गेल्या काही दिवसात जे काही घडलं ना, त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सगळ्यांबद्दल प्रचंड तिरस्कार असणार आहे आणि तो स्वाभाविकच आहे. म्हणून मला असं वाटतं की तू एकदा पर्सनली जाऊन त्या प्रीतीला भेट. हां, तुम्ही दोघंच जाऊन भेटा. हां, भेट तिला, बोल तिच्याशी, तुझी बाजू जे काय आहे ना ते स्पष्टपणे सांग तिला. म्हणजे ॲक्सिडेंटच्या रात्री काय घडलं ते सगळं खरं समोर. नाही 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 दादा, नाही, त्याबद्दल काहीच बोलू नको. ते फक्त आपल्यातच राहील आयुष्यभर. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्या मुलीने तुला लग्नाला होकार देण्यासाठी तिला तू माहिती असायला हवं ना. आत्ता तिला काय माहिती आहे? तर तू माझा मोठा भाऊ आहे आणि माझा मोठा भाऊ म्हणून ती तुझाही तितकाच राग करत असणार. तुम्ही जोपर्यंत भेटून बोलत नाही ना, तोपर्यंत गोष्टी पुढे सरकणार नाहीये. तुझा खरा स्वभाव कळल्यावर कदाचित तिचं मन बदलेल. बाकी सगळ्या गोष्टी बाबा बघून घेतील, पण हे बघ, मुलींनी तुला होकार देण्यासाठी ना तिच्या मनातला तिरस्कार आधी दूर करणं गरजेचं आहे आणि जो तूच करू शकतो. दादा, तुलाच काहीतरी करावं लागेल. हॅलो. प्रीती सावयकर ना? हो, बोलते. आपण? नमस्कार, मी स्वराज पुरुषोत्तम गायकवाड बोलतोय. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आज भेटू शकाल का मला? प्लीज, म्हणजे नाही म्हणू नका. हो, कुठे भेटायचं? हां, मी पत्ता तुम्हाला मेसेज करतो. हां, ठीक आहे.